विशाळगडचा जर आपण परीघ बघितला तर प्रचंड मोठा असा तो किल्ला आहे, नावातच याच्या विशाळ आहे. ताराराणींचा कालखंड आपण महत्वाचा अभ्यासला पाहिजे, कारण की ताराराणींच्या काळामध्ये जेव्हा औरंगजेबाचं आक्रमण या ठिकाणी झालेलं आहे त्यावेळेला पन्हाळगड, विशाळगड आणि साताराचा किल्ला या 3 ठिकाणी ताराराणींनी आपली राजधानी केलेली होती आणि नंतर त्या रांगण्यावरती सुद्धा थोड्या काळाने गेलेल्या आहेत. परंतु स्वराज्याचं रक्षण करता आणि छत्रपतींचं रक्षण करता म्हणून विशाळगडकडे आपण पाहिलं पाहिजे. सद्यस्थितीमध्ये आपण जो किल्ला बघतोय तिथं बुरुज काही आहेत, काही आपल्याला अवशेष दिसत आहेत, परंतु औरंगजेब ज्या वेळेला या ठिकाणी आला त्यावेळेला सह्याद्रीनं रौद्ररूप धारण केलं. या ठिकाणी चिखल माती झाली, जंगलामध्ये अक्षरशः औरंगजेबाबरोबर असणारे बरेचसे सैनिक, त्याचबरोबर त्यांचे प्राणी सोबत जे आणलेले होते वाहून न्यायला त्यांचे सामान घोडे असतील, हत्ती असतील, हे अक्षरशः चिखलात उतरून बसले आणि वाहून गेलेले आहेत. त्यामुळे औरंगजेबाला थोपवायला सगळ्यात महत्वाचा किल्ला त्या कालखंडामध्ये विशाळगड आहे. इतिहासात काही नोंदी आहेत, त्या नोंदीमध्ये अशी सुद्धा नोंद आहे की औरंगजेबाला अक्षरशः हगवण लागली या किल्ल्यावरती आल्यानंतर, तो आजारी पडला, परंतु त्याला किल्ला सहजासहजी घेता आला नाही. हा असा विशाळगड किल्ला.